उद्धव ठाकरे यांनी आज यावरच पत्रकार परिषद घेतली। वक्फ दुरुस्ती विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केलेली आहे, हल्लाबोल केलेला आहे। भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। रिजिजू यांनी एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं आणि आता तेच किरण रिजिजू हे अल्पसंख्याक विधेयक मांडतात, हे वक्फ बोर्ड विधेयक मांडतात, हे दुरुस्ती विधेयक मांडतात। ही आश्चर्याची गोष्ट आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? प्रश्न ये कि विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने, जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में विधेयक का पूरा नाम विधेयकांग बना। मंत्री जी अब प्रस्ताव करें कि विधेयक को यथा संशोधित पारित किया जाए। Sir, I move that the bill be passed as amended. प्रश्न ये कि विधेयक को यथा संशोधित पारित किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे।